हॅलो फ्रेंड्स, माझ्या लिटिल स्काय म्हणजेच छोटंसं आभाळ या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आज देवशयनी आषाढी एकादशी आहे, तर त्यानिमित्ताने मी एक लेख लिहिला आहे, तो तुम्हाला ऐकवते. नाव आहे वारकरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर त्या पुण्यवान मातीवर पाऊल ठेवण्यात काय चैतन्य असावं. अगदी पायी जाऊन त्या विठुरायाचं दर्शन घेणारा तो वारकरी किती मंत्रमुग्ध होऊन जातो. त्या पंढरीच्या मातीमध्ये काय जादू असावी, ज्यामुळे प्रत्येक वारकरी जणू त्याकडे खेचला जातो. जणू त्या मातीमधील चैतन्य त्याच्या पावलांमध्ये सामावलं जात असावं. तो हरिनामाचा गजर, टाळाचा एक नादाचा नाद, सगळं कसं नादमय वातावरण होऊन जातं. लहान लहान भक्तीचे झरे वेगवेगळ्या दिशेने येतात आणि एक मोठ्या भक्तिमय नदीत एकरूप होऊन जातात. त्या भक्तिमय नदीचं बघता बघता सागरात रूपांतर होतं. आता जग एवढं पुढे गेलं आहे, प्रवासाची अनेक साधनं आता अगदी सहज उपलब्ध होतात. पण तरीही पायवारी न चुकवता विठुरायाचं गुणगान गात अगदी आल्हाद पाऊलं टाकत पंढरपूरला पोचते. तुळशीची एक सोबत असतेच त्या वारीला, कशी नसेल. तुळस ही विष्णूची मोठी भक्त होती. असा हा वैष्णव भक्तांचा जणू मेळावा दरवर्षी भरला जातो. ना कसली अपेक्षा, ना काही नवस, ना काही स्वार्थ. अतिशय निखळ भक्तीचं एक मोठं उदाहरण म्हणजे ही वारी. बरं, नुसतीच आंधळी श्रद्धा तिथे नांदत नसते. तिथे देव फक्त मूर्तीत नसतो, तर प्रत्येक माणसात असतो. तो कसा? तर हे विठुरायाचे भक्त केवळ देवाच्या मूर्तीसमोर हात न जोडता एकमेकांच्या पायांनाही स्पर्श करतात. जणू तो विठुराया त्या वारीतील हर एक माणसात सामावलेला असतो. स्त्रिया फुगडी घालून त्याचा आनंद व्यक्त करतात. सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. अनेक थोर संत येथे येऊन गेले. असे हे संत या धर्तीवर राहून गेले, ज्यांनी विठुरायाच्या भक्तीत विलीन होऊन अभंग लिहिले, ओव्या गायल्या. त्यांच्या शब्दांनी सगळं वातावरण अगदी भक्तिमय आणि पवित्र भासू लागतं. आपल्या मराठी संस्कृतीत वारी अगदी पूर्वीपासून चालत आली आहे. लहान मोठे, सुशिक्षित, गरीब, श्रीमंत, पुरुष, स्त्रिया, अगदी सगळ्यांना सामावून घ्यायची क्षमता तिच्या ठायी असते. शिवाय वारीमध्ये धर्म, जाती या संकल्पना देखील नसतात. म्हणजेच जसं आईला तिची सगळी मुले एकसारखी असतात, तसंच त्या विठुरायासाठी त्या वारीत असणारा प्रत्येक भक्त सारखाच असतो. शिवाय केवळ भोळ्या भाबड्या शेतकऱ्याची भक्ती नसून तिथे एक निर्मळ श्रद्धा वास करते. एखादं कीर्तन गर्दीत जाऊन ऐकावं तरी मनावरचा संपूर्ण भार उतरल्याचं जाणवतं. वारीत होणारं रिंगण खूप पवित्र मानलं जातं. मोकळ्या मैदानात वारकरी हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने माऊलीचा अश्व म्हणतात. त्या घोड्यावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात असं मानलं जातं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं बोलून कोणत्याही कामाची सुरुवात वारकरी संप्रदायात केली जाते. मग कधी अखंड हरिनाम, कीर्तन, भजन, हरिपाठ या सगळ्यात तो वारकरी अगदी तल्लीन होऊन जातो. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. वारकरी, मग तो शेतकरी असो किंवा आम्हा तुम्हासारखा कोणताही व्यक्ती असो, मला वाटतं प्रत्येक कष्ट करणारा माणूस हा वारकरीच असतो. मेहनत करणाऱ्या प्रत्येकामागे तो विठुराया कमरेवर हात ठेवून उभा असतो.
मग एकदम ग्रंथ वाचणारा आणि पंढरपूरला पायी जाणारा व्यक्ती असो किंवा देव्हारात असणाऱ्या विठुरायाच्या मूर्तीला नमस्कार करून दिवसभर कष्ट करणारा व्यक्ती असो किंवा बहिणाबाईसारखी घरात काम करणारी स्त्री असो, श्रद्धेची हर एक बाजू त्या विठुरायाला दिसत असावी असं मला वाटतं. प्रत्येक भक्ताच्या मनात वास करणारा आणि संकटकाळी प्रत्येकाच्या पाठी उभा राहणारा त्या विठुरायाला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.